या ना, या बसा प्लीज. कसा होता आजचा दिवस? ऑफिसमध्ये सगळं ठीक ना? हो. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही ऑफिसमध्ये आल्यात ना, हे वातावरण एकदम उत्साहाचं होतं. नाही तर काय, दिवसभर मी एकटाच बसलेला असतो. म्हणजे क्लायंट येत जात असतात, पण त्यात आपलं असं कोणीच नसतं ना. आणि हे फक्त ऑफिसचंच नाही बरं का, आयुष्यात सुद्धा कोणीतरी आपलं असावं असं वाटतं. नाही तर फार एकटं एकटं वाटतं नाही? तुमचं नाही होत असं? खरं सांगू सर, हातात काम असलं की मला असलं काही सुचत नाही सर. हो, हो. तेही आहेच. काय घेणार? काही खायला मागवू की चहा? नाही नको सर, आपण कामाला लागू. म्हणजे तुम्हालाही बरं आणि मलाही. तुम्ही आज फार टेन्शनमध्ये दिसताय नेहाजी. ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये पण सर माझं कामाकडेच लक्ष असतं. ग्रेट. मी जरा आलोच. हॅलो परांजपे, कसे आहात? काकू, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. मी तुमची काळजी घ्यायला हवी की नाही? कशा आहात तुम्ही? काका कसे आहेत? आम्ही ठीक आहोत. आता कसं कसं आहे, घरातली वडीलधारी मंडळी व्यवस्थित असली ना की सगळं कसं व्यवस्थित असतं, है ना? खरंच किती चांगले विचार आहेत तुमचे. अगदी आधार वाटतो हो. आता मला आधार वाटेल असं तू बोल म्हातारे. नाहीतर आम्हा म्हाताऱ्यांना कोण विचारतंय? हो काकू, असं का बोलताय? मी आहे ना. खरंच तुम्हाला सगळं सांगू तरी शकते. माझ्या कामाचं काय ते सांग ना म्हातारे. अहो तुम्हाला सांगू का, ह्यांची मला अलीकडे इतकी काळजी वाटते ना, त्यांचा विसरभोळेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय हो. साधं नुसतं भाजी आणायला गेले ना तरी नीट घरी परत येतील ह्याची काही खात्रीच देता येत नाही हो. काकू, माझ्याकडे ना एक क्लायंट आहेत, मी जरा कामात आहे. हो का? बरं बरं, मी पण काय बोलत बसले मुद्द्याचं सोडून. हा, तेच म्हणतो मी. ठेवतो फोन मी. हा, अहो परांजपे, अहो तुम्हाला महत्वाचं ते विचारायचंच राहिलं. बोला बोला, ऐकतोय. नेहा आले का हो ऑफिसला? काही बोलली का ती? यशचं आणि तिचं काही बोलणं झालं का? हे मी तुम्हाला विचारायला हवं ना? म्हणजे त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का हे मी तुम्हाला विचारायला हवं असं माझ्या डोक्यात येत होतं. नाही, यश मला काही बोलला नाही आणि नेहा पण. म्हणजे त्याची घाई नाहीये काकू, पण तुमची खात्री आहे ना यश हे काम करू शकेल? त्याबद्दल मनात काही शंकाच बाळगू नका. नेहाला लग्नासाठी तयार करायला अगदी योग्य माणूस जर कोण असेल तर तो यश आहे. म्हणजे काय आहे, आम्हा म्हाताऱ्यांची किरकिर वाटू शकते हो, पण जवळच्या मित्रांनी सांगितलं ना की फरक पडतो. बरं, चांगलाच कामाचा माणूस आहे हा यश. काय? नाही काय नाही, तुम्हाला जर कोणी काही सांगितलं तर मला कळवा नाही. हा, ठेवतो फोन. या यशला जरा स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे. परिवाळा, आज चल
अगं दारात बसून का आई लवकर येणार आहे? चल आज चल. असं हट्टीपणा नाही करायचा बाळा. हा चल आज चल. खरं तर आज मी सुद्धा परी इतकीच नेहाची वाट बघते. अहो देव जाणे यशचं आणि नेहाचं लग्नाबद्दल काय बोलणं झालं. नेहाने त्याला काय उत्तर दिलं असेल? कुणाच्या लग्नाबद्दल? कोण कोणाशी काय बोलणार आहे? अरे देवा, तुमच्या या विसरण्याचं ना मला आता टेन्शनच यायला लागलंय. अहो आपणच नाही का यशला जबाबदारी दिली होती नेहाशी लग्नाबद्दल बोलण्याची, परांजपेन बरोबर. अच्छा अच्छा अच्छा, त्याच्याबद्दल बोलतेस होय. मग काय झालं त्याचं पुढे? तेच तर आता नेहा आल्याशिवाय काही कळत नाहीये ना, म्हणून तर मी तिची वाट बघतेय. अगं बाई, मला वाटलंच होतं ही इथे झोपणार म्हणून. चल चला बाळा, आज जाऊया आपण झोपायला. काकू, अगं किती हा उशीर. तुझी वाट बघून बघून शेवटी झोपली ती. जेवली पण नाहीये नीट. मी तिला घरी जाऊन काहीतरी जेव घालते. नेहा, तुझं आणि यशचं लग्नाबद्दल काही बोलणं झालं का? कुणाचं लग्न? काय बोलतेस तू? अहो तुम्ही जरा थांबा, मी तुमच्याशी नंतर बोलते. अरे काय नंतर नंतर? हा, या घरामध्ये काहीतरी महत्वाची घटना घडते आणि मला कोणी कल्पना पण देत नाहीये. अहो तुम्ही जरा गप्प बसा. बर, नेहा, यशचं आणि तुझं जर काही बोलणं झालं असलं ना, तर तू त्याचा जरूर विचार कर आणि लवकरात लवकर होकार दे. अगं ह्या एका होकाराने तुझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटणार आहेत. तू सुखी होणार आहेस. काकू येते मी. काल रात्री पूर्ण प्रोजेक्ट संपलं नाही का? काल रात्रीनं डिंक संपला. संध्याकाळी मी तुला कंप्लीट करून देईन. हा, माझे टीचर ओरडतात मला. त्या ओरडल्या तर मी त्यांना सांगेन आमच्या परीला 1 दिवसाची अजून मुदत द्या. फोन करीन मी त्यांना. नक्की करशील का फोन? हो बाळा, नक्की करीन, प्रॉमिस. बाळा, तुझ्या आईने तुला प्रॉमिस केलं होतं की सगळं प्रोजेक्ट तुझं ती कंप्लीट करून देईल, पण ती नाही करू शकली बाळा. माझं बाळ इतकं शहाणं आहे ना की ते मला समजून घे.